Brought to you by V-Guard. केंद्राचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कालच नीटच्या परीक्षा रद्द करून आता नवीन फेरपरीक्षा घेण्याचे कालच त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचं मी स्वागत करतो. आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये मी कार्यरत असताना मला पालक आणि विद्यार्थी भेटले होते आणि या नीटच्या परीक्षेमध्ये जो अन्याय झालेला आहे त्याचं कथाकथन त्यांनी केलेलं होतं. दरवर्षी एका दुसऱ्या मुलाला पैकीच्या पैकी म्हणजे 720 मार्क मिळायचे, यावेळा 70भर मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. 1600 ते 1700 मुलांना ग्रेस मार्क देण्यात आले. वास्तविक ही पद्धतच या NTA या परीक्षा पद्धतीत नव्हती. त्यामुळं अनेक पालक अनेक मुलं त्रस्त झालेले होते. त्यांना असं वाटत होतं की आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी थट्टा झालेली आहे आणि याच्यात गैरप्रकार झालेले आहेत. आणि मला वाटतं या देशातला पहिला वैद्यकीय शिक्षण मी मंत्री असेल की मी त्यावेळेला सांगितलं की याच्यात गैरप्रकार झालेला आहे, अनेक मोठ्या धांदली झालेल्या आहेत. याची चौकशी CBI मार्फत झाली पाहिजे आणि या नीटच्या परीक्षा या रद्द झाल्या पाहिजेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 2 निर्णय घेतले होते. एक ग्रेस मार्क रद्द केले होते आणि त्यांना फेरपरीक्षा घेण्यासाठीचा त्यांना चॉईस दिला होता आणि त्यांनी समुपदेशन कॅन्सल केलेलं नव्हतं. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार होती. परंतु काल केंद्र सरकारनं यामध्ये काहीतरी गैरप्रकार घडलेला आहे मान्य केलं आणि त्यांनी नवीन परीक्षा घेण्याचे आदेश दिले. त्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आमच्या वैद्यकीय शिक्षण विभाग हा पहिला विभाग आहे की आम्ही सांगितलं होतं की ह्या प्रवेश प्रक्रिया रद्द करा आणि ह्या फेरपरीक्षा घ्या. तुम्ही यामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केल्यानंतर परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि असा कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा केला गेलेला होता. त्यावेळी तुमचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेने नाही, ठीक आहे, परंतु आता केंद्रीय मंत्र्यांनीच मान्य केल्यामुळं आता माझा दावा खरा होता हे सिद्ध झालेला आहे. NPSC सारख्या परीक्षा घेण्यासाठी यापुढे आयोगाची नेमणूक करा अशा प्रकारची मागणी अभिजित वंजारी यांनी केलेली आहे. नाही, आता या परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यायचा आहे. आता ह्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे. गरीब आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्याच्यावर कोणताही अन्याय होता कामा नये. यासाठी जेवढ्या परीक्षा पद्धती आहेत, मग त्या भरती प्रक्रिया असतील किंवा परीक्षेसाठी बसायच्या प्रक्रिया असतील, यामध्ये पारदर्शकता असलीच पाहिजे आणि यासाठी असं गैरप्रकार होणार असेल तर कठोर शिक्षाही असली पाहिजे. बच्चू कडू यांचा अपघात झाला अशा पद्धतीचा मेसेज एक व्हायरल केला जातो. बच्चू कडू म्हणतात की माझ्या जीवाला धोका आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र नाही, मला त्यामध्ये काही माहिती नाही. मला वाटतं आपलं गृह खातं सक्षम आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यात लक्ष घालतील आणि तात्काळ याचा बंदोबस्त करतील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. KP पाटील आहेत, ते महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसत आहेत. त्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. काय सांगाल जिल्ह्याचे? नाही, काय झालेलं आहे की आपल्याला माहिती असेल की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकदा एकत्र लढल्या होत्या आणि त्यानंतर लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्या वेगवेगळ्या पद्धतीनं लढायला लागल्या. 2009 पासून आणि 6 महिन्याचं अंतर आहे. यामध्ये लोकसभा झाल्यानंतर विधानसभा असल्यामुळं त्याचे अनेक पडसाद या विधानसभेच्या निवडणुकीत 6 महिने उमटत असतात आणि त्या पद्धतीनं या सगळ्या होत आहेत. आता मला वाटतं यावेळेला राष्ट्रवादीचे 2 पक्ष झालेले आहेत, शिवसेनेचे 2 झालेले आहेत, 4, भारतीय जनता पक्ष 5, काँग्रेस 6, वंचित 7 आणि काही ठिकाणी मनसे, म्हणजे एवढे आता उमेदवार असतात. त्याशिवाय ज्याला तिकीट मिळणार नाही, जो अपक्ष लढू इच्छितो तो, म्हणजे एकेका मतदारसंघात 6-7 उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. त्यामुळे 5 वर्षे कोण आपल्या आयुष्याची फुकट घालवणार नाही. त्यामुळे ते तयारीला लागलेले आहेत. परंतु KP पाटलांनी घाई करायला नको होती. त्यांना अजून लोकसभेची शाहीसुद्धा वाढली नव्हती. त्यांनी संजय मंडलिकांचा प्रचार केला होता आणि आता एवढ्या लवकर ते जर काही हे घाई करत असतील तर त्यांना त्या प्रचारामध्ये संशय व्यक्त केला जाईल ही भीती मी त्यांना बोलून दाखवली होती आणि त्यांना सांगितलं होतं अजून वेळ आहे, ताबडतोबीने काय निर्णय घेऊ नका. पण त्यांनी माझं ऐकलेलं दिसत नाही. विधानसभेचा फॉर्म्युला आता ठरला गेलाय का? मग KP पाटलांना काय याचा अंदाज लागलाय?
नाही हे बघा, साहजिकच काय असतं की जो आता महायुतीचा आमदार आहे त्याला हे तिकीट मिळणार असं त्यांची भावना असेल म्हणून ती गडबड करत असतील. पण तुम्ही आता म्हणताय जेवढे पक्ष तेवढे उमेदवार असण्याची शक्यता आहे, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती सुद्धा वेगवेगळे लढणार नाहीत. आता समजा मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि माझ्यात जर दुसरा कोण सक्षम असेल माझ्या पक्षात, त्याला तिकीट नाही मिळालं तर तो राहणार. ह्या अर्थाने मी म्हणालो बंडखोरीचा धोका वाढणारच आहे, कारण पक्ष 4 झालेले आहेत, त्याविषयी 6, त्यामुळं बंडखोरी वाढणार आहे आणि प्रत्येक वेळा याचा अनुभव आपल्याला आलेला आहे. आणि आता विधान परिषद सुरू आहे, त्यामध्ये पण सुद्धा विधानसभेत काय सवाल नाही येणार. एकूणच ह्या सगळ्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर RSS सारख्या संघटना असतील किंवा त्यांच्या काही नेते मंडळींनी अजितदादांवर त्याचा खापर फोडलेला होतो. त्यानंतर आता शिंदे गट देखील अजितदादांना याला जबाबदार करतोय, कारण रामदास कदम यांनी 2 दिवसापूर्वी असंच वक्तव्य केलं की अजितदादांना जरा थोड्या वेळानंतर आपल्याकडे घेतलं असतं बरं झालं असतं, कारण ते आल्यामुळं आपलं नुकसान झालं. हे बघा, याबद्दल ज्यावेळा RSSच्या मुखपत्रामध्ये जेव्हा लेख आला त्यावेळा छगन भुजबळ साहेबांनी प्रतिक्रिया दिली होती. ठीक आहे, महाराष्ट्रात असं जर झालं असेल तर UPला मग 35च का आल्या, तिथं काय अजित पवार नव्हते, त्यामुळे तो सवाल तिथं नव्हता. आता रामदासभाई कदमांनी सांगितलं, कालही मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. वास्तविक अशा वक्तव्यामुळं महायुतीत बेबनाव होणे आणि आता ज्या लोकसभेच्या निवडणुकीत जे समाज घटक आपल्यापासून दूर गेलेले आहेत, शेतकरी नाराज आहे, असे अनेक जे प्रश्न आलेले आहेत ते वास्तविक दूर करून, त्यांची नाराजी दूर करून आपण एक संघपणानं महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीला गेलं पाहिजे. पण अशावेळी हे करत असताना आता मी जर असं म्हटलं की तुमचा शिंदे गटाचा जो आता स्ट्राईक रेट आहे त्यामध्ये 3 मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. बुलढाणामध्ये तिरंगी झाली, तुपकर राहिले, त्यांनी 2.5 लाख मतं घेतली. धैर्यशील मानेच्या विरुद्ध इथं राजू शेट्टी राहिले, DC पाटील वंचितचे राहिले, तिथं तिरंगी झाली. त्यानंतर संभाजीनगरमध्ये तिथं खैरे राहिले, जलील राहिले आणि संदीपान भुमरे राहिले. हे तिन्ही तिरंगीमुळं त्यांना विजय मिळवायला सोपं झालं. आणि त्याशिवाय मुंबईच्या निकालाबद्दल सुद्धा लोक शासन करतात, आम्ही काही करत नाही, वायकरी निवडून आलेले आहेत. परंतु तुम्ही रामदासभाई असं जर बोलायला तर आम्ही असं बोलायला तर तुम्हाला आवडेल का? असं हे असं टाळलं पाहिजे आपण. पण अजितदादांची स्टाईल नाही की अशा पद्धतीचं हे सहन करून घेण्याची, पण हे का अजितदादा असं सहन करून घेतात? नाही असे स्टाईल वगैरे नाही. सगळ्यांनी जर असं बोलायला तर आपण युती टिकणार नाही. संयमाने घेण्याची आवश्यकता आहे. आता तो तसा काळ नाही, एकत्रितपणानं सांघिकपणानं जाण्याचा काळ आहे. साहेब, राज्यात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. एकीकडं OBC आणि मराठा समाजाचे नेते उपोषणाला बसलेले असताना तिकडं बिहारमध्ये जे 50%च्या वर आरक्षण दिलं गेलेलं होतं ते कोर्टानं रद्द केलेलं आहे. तुम्ही देखील म्हणत होता की कोणाचंही आरक्षण न कमी करता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मग हे कसं होणार आहे आणि मग ते काय? आता कालच्या बिहाराच्या निकालामध्ये अभ्यास करून आमच्या महायुतीचे 3ही नेते, एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार, हे चांगला मार्ग करतील आणि दोन्ही समाजांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील. थँक्यू. नाही, दरवर्षी पावसाळ्यामध्ये त्या पुढे जातात. याही वेळा सप्टेंबरपर्यंत त्या पुढे गेलेल्या आहेत. शक्तीपीठचा विषय संपला म्हणायचा. शक्तीपीठाला भूसंपादन मी तात्काळ आम्ही जाऊन भेटलो. तात्काळ भूसंपादन कारवाई आता रद्द झालेली आहे. आता तो प्रकल्प रद्द कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.